आणि डिंगडॉंग वडवली मधली मॅच तुम्ही पाहताय। यावेळेस मात्र बालातरे त्यानं बॉलला उडवून फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे निघून गेलाय षटकाराकरता 6 धावा। चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करेश आणि बाला या दोघांच्या माध्यमातून पहिल्या षटकातनं फरमाननं अक्षरशः रोखून ठेवलं, बांधून ठेवलं, जखडून ठेवलं। चांगला खेळ। फरमान बद्दल मी राष्ट्रवादी चषकमध्येही म्हटलं होतं की लिहून ठेवा ही गोष्ट, येणाऱ्या 2 ते 3 वर्षात वाडा तालुक्यातनं आणखी एक मोठा स्टार तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। नाव आहे त्याचं फरमान। खूप चांगला खेळ मागच्या काही आपण महिन्यापासून या खेळाडूकडनं सातत्यानं पाहतोय। बॅटिंग असो वा बॉलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये आपलं प्रावीण्य दाखवणारा खेळाडू। मात्र त्यानंतर दुसऱ्या गोलंदाजी करता आलेला गोलंदाज जगदीशला जर आपण पाहिलं तर थोडासा महागडा ठरलाय। गोलंदाजीमध्ये केलेला हा बदल काय इथे डिंगडॉंग वडवलीच्या अंगलट येईल का हे पाहण्याला एक जरूर ठरेल। पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, बालातरे त्या ओव्हर पिच बॉलला सोडणार नाही, त्यानं बॉलला फेकून दिलंय काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे। षटकार 6। या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 29, 29 या आकड्यावर। चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, चांगले स्ट्रोक सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना बालातरेच्या बॅटमधनं षटकारांची आतिषबाजी तुम्हाला जरूर पाहायला मिळाली आहे। पुढचा बॉल या षटकामधला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय। यावेळेस मात्र अप्रतिम सुपर दर्जेदार क्रिकेटचा फाट सौंदर्य झळकावणारा स्ट्रोक, बालातरेच्या बॅटमधनं बॉल सीमा रेषा पार, बॅक टू बॅक तिसरा। षटकार 6। नवीन गोलंदाजांवर झालेलं हे आक्रमण निश्चित त्यांना एक चांगल्या तापत्या भट्टीमधनं बाहेर काढेल, कारण इथनं शिकण्यासारखं खूप काही आहे, शिकावं लागेल, कुठल्या पद्धतीने चेंडू हाताळावे लागतील। फरमान अगदी त्याला अपवाद ठरलाय या मॅच मध्ये, चांगला मारा त्याच्या वतीने पाहायला मिळतोय। आणि बालातरेचा सलगचा चौथा, बॅक टू बॅक चौथा, एक हाय अँड हँडसम स्ट्रोक। षटकार 6।